Hello friends, this is the example. Solve the simultaneous equation 1 upon 3x plus y equal to 10 upon 3, 2x plus 1 upon 4y equal to 11 upon 4. Okay, it is solution that. I solve this equation in the first method. Okay, 1 upon 3x plus y equal to 10 upon 3, equation number first. Okay, 2x plus 1 upon 4y equal to 11 upon 4, equation second. आता बघा, हा जो वायचा कोएफिशियंट आहे 1/4, त्याला मला काय करायचंय, इक्वेशन 1 ला आणायचंय. कुठे? वायच्या कोएफिशियंटला. बरोबर आहे. तिथे वायचा आहे कोएफिशियंट, तो काय 1 आहे. त्या ठिकाणी मला काय करायचंय, 1/4 घ्यायचा आहे. तेव्हा सबट्रॅक्ट केल्यावर ते बनणार कटआउट. तेव्हाच मला x ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार. बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी मी यांना मल्टिप्लाय केलं इक्वेशन फर्स्टला, त्याच्याने 1/4 ला, तर मला मिळतो वायचा कोएफिशियंट 1/4 आणि 1/4 वाय 1/4 वाय इज कॉल्ड एज कॅन्सल आउट सबट्रॅक्ट केल्यावर. तर बघा या ठिकाणी इंटू 1/4 मल्टिप्लाय 1/4 इन इक्वेशन नंबर फर्स्ट हियर. लिहा मल्टिप्लाय 1/4 इन इक्वेशन नंबर फर्स्ट हियर. ओके, सिंपल आउट. सिंपल करा मल्टिप्लिकेशन. बघा या ठिकाणी तो काय येईल बघा, 1/3x इंटू 1/4 दॅट इज कॉल्ड ॲज, बघा या ठिकाणी 1/12x simple plus the coefficient of y, the coefficient of y that is called as 1 into 1/4 that is called as 1/4 here. Okay, 1/4 y equal to 10/3 into 1/4 it is called as 10/12. इक्वेशन नंबर 3 मिळला मला हा नवीन इक्वेशन. आता काय करा, इक्वेशन 2 आहे तसा कॉपी करा, इथं उतरवा. कॉपी करा, कॉपी अँड पेस्ट. ओके, तर 2x प्लस 1/4y इक्वल टू 11/4. इट इज कॉल्ड एज इक्वेशन नंबर सेकंड आउट. ओके, आता काय करणार, करा सबट्रॅक्ट. इथे 1/4y 1/4y इट इज सेम हियर. ओके, करा सबट्रॅक्ट. बरोबर, केलं सबट्रॅक्ट. बरोबर, इट इज अ कटआउट. इट इज अ कटआउट. आपण बोलतो ना गेट आउट, तसं कटआउट. ओके, करा सबट्रॅक्ट हियर इथं. ओके, आता रफ रफ करतो या ठिकाणी मी. बघा 1/, इथं करतो रफ हियर, 1/12x मायनस 2x इक्वल टू, करा x ला कॉमन, सिंबल आउट इन राउंड ब्रॅकेट 1/12 minus 2 bracket completed data. ओके, इक्वल टू x बेस सेम करा, कुठे? इथं तुझ्या खाली. ओके, 1/12 मायनस 2 into 12 upon 12 x ब्रॅकेट 1/12 minus 24 upon 12 here. तर बघा या ठिकाणी काय स्टेप, x ब्रॅकेट 1/12 minus 24 upon 12, तर 1 minus 24 upon 12 answer out 23 minus 23 upon 12x. बरोबर आहे. लिहा या ठिकाणी आपला आन्सर काय आला या ठिकाणी बघा, काय ते मायनस 23 अपॉन 12x इक्वल टू, बघा आता इक्वल टू ला काय तो सिंपल आउट, सिंपल 10/12 मायनस 11/4 बरोबर 10/12 मायनस
11 into 3 अपॉन 4 into 3 बेस सेम करायचं या ठिकाणी. तर 12 आहे म्हणून मला खाली 12 पाहिजे या ठिकाणी. बरोबर आहे. जर 12 आहे तर मग खाली 12 पाहिजे. तर बघा 10 अपॉन 12 मायनस 11 into 3 33 अपॉन 12 हा 10 आहे. 10 minus 33 upon 12 that is called as minus 23 upon 12 मिळतो या ठिकाणी. बघा काय येतो minus 23 upon 12. That is a simple example, that not a difficult. Okay, बघा सेम मिळलं या ठिकाणी. करा कट आउट. x equal to 1 here. बरोबर. Put the value of x equal to 1 in equation number 2 here. मी रफ करतो या ठिकाणी. बघा काय मिळतं. Put the value x equal to 3, sorry, x equal to 1 in equation number second out. So 2 into 1 plus 1 upon 4y equal to 11 upon 4. 2 plus 1 upon 4y equal to 11 upon 4. ओके, तर बघा या ठिकाणी शिफ्ट करतो या ठिकाणी y ला कुठे राईट हँड साईडला आणि याला घेतो मी लेफ्ट हँड साईडला. मला 11 अपॉन 4 ला. तर 2 minus 11 upon 4 equal to minus 1 upon 4 y. बरोबर आहे. ते आता मी रफ करतो. बघा या ठिकाणी काय मिळतं आपल्याला. बघा बेस सेम करायचं या ठिकाणी. काय करणार 2 ने करणार. खाली 4 पाहिजे. खाली काय पाहिजे मला 4 पाहिजे. तर मी आता 4 ने करताय मल्टिप्लाय डिवाइड. तर बघा 2 into 4 अपॉन 4 minus 11 upon 4 equal to minus 1 upon 4 y. बरोबर आहे. 8 upon 4 minus 10 upon 4 equal to minus 1 upon 4 y. Base same here. 10 minus 11 upon 4 equal to minus 1 upon 4 y. Answer is काय येतो minus 3 upon 4 equal to minus 11, sorry, minus 1 upon 4 y. 4 4 get cancel. Okay, इथं 4 4 get cancel. मायनस मायनस गेट प्लस here. आन्सर येतं काय ठिकाणी बघा 3 equal to 1 into y. 3 equal to y. y equal to 3. The value of y equal to 3. बरोबर आहे. बघा त्याचे सोल्युशन इकडे करतो या ठिकाणी मी. The value is y equal to 3. That is solution. That the solution of this equation right in order pair is 1 3. Okay, thank you that.